आणि आजचं मिनी स्पेशल्स अशा जिगरी लोकांसाठीच आहे. म्हणजे ह्या मिनी स्पेशलचं नावच आहे जिगरी, नाही का. आणि आपण ही अशी उपाधी अशीच कुणाला देत नाही. त्याला लय परीक्षेतून काढतो त्या माणसाला, नको एवढे टेस्ट घेतो, नको एवढे कांड करतो त्याच्यावर, आणि मगच जिगरी म्हणतो. म्हणजे आयुष्यात असा एक मित्र नसतो का की तो फुडणं आला किंवा त्यानं काय वागलं ना की शिवी पण म्हणते आपल्याला की बाहेर येऊ का मालक, की असं एखादा असतो बघा, त्याकडे बघितलं की शिवी म्हणते मालक मी बाहेर येऊ का, असतात ना नमुने की. आणि मग ती दोस्त आहेत ना, ती दोस्त जिगरी, नाही का, की पुढे दिसला तरी आपल्याला आतून असा आवाज येतो की मालक येऊ का मी बाहेर. त्या दोस्तांसाठी हे स्पेशल्स मेन्यू, ठीक आहे. आणि ही मोहनची पण स्टोरी आहे माझ्या त्या मित्राच्या. आणि बट ऑब्वियस ह्यावेळी पण मी त्या मित्राचं नाव सांगणारच नाहीये, कारण की थोडंसं ब्रुटल आहे आणि थोडंसं वेगळं. आणि काय असतं ना की आपण इक्वॅलिटीच्या खूप बाता मारतो की स्त्री पुरुष समानता आणि बऱ्याच गोष्टी, बट मला आलेले अनुभव थोडेसे वेगळे आहेत. समाज हा पुरुषासोबत नेहमी ब्रुटलच वागलाय. आम्हाला आता कुठं आम्ही बोलू म्हणायला लागलो की अरे आम्हाला बी मन आहे. म्हणजे परवाचा किस्सा सांगतो, एवढा वर्स्ट किस्सा आहे हा. आणि मला सांगताना एवढा हसायला येतंय, कारण त्यापैकीच मी एक जण होतो की परवा आमच्या इथं नाक्यावरती गजबज असते नाक्यावरती भरपूर, आणि तिथं एक स्त्री, एक बाई जोरात पडली गाडीवरून. जोरात पडली तशी एकाचं UPI वर पेमेंट येतंय, तो बी सोडून तिथं बघायला गेला, काय मॅडम काय झालं. सगळी लोक एक पिकमी गोळा करतोय, तो बी तिथं गेलाय, पेरूवाला त्याचा गाडा सोडून त्या बाईला उचलाय सगळे, की मॅडम लागलं का, मॅडम लागलं का, मॅडम लागलं का. सगळे उचलाय गेलेत, मॅडम लागलं. काही लागलं नव्हतं, काही लागलं नव्हतं. मॅडम उभ्या स्कूटी खाली होती. ओके, आता त्याच टायमिंगला पलीकडं ढापकीने आवाज आला आणि मधल्या डिवायडरवरनं लोकांनी असं बघितलं पलीकडं, तर एक पोडगा उलट पडलेलं गाडीवरनं, पार रक्त बबाळ झालतं. आता पुरुष स्त्री पडली म्हणून स्त्रीला वाचवाय गेला, तोच पुरुष पलीकडे बघून म्हणतोय हरामखोर स्पीड मध्ये असेल. किती जेंडर बायस आहे आपण. पुरुष स्त्री पडली की उचलाय गेला आणि पुरुष पडला म्हणते मस्तीच हे, नेहमी स्पीड मध्ये असतं. अरे त्याला बघितलं बी नाही ह्यानं कधी, त्याला उचलाय बी गेली नाही. त्याचा ते उठला, त्यानं झाडलं आणि जसं काय नाही झालं तसं निघून गेला. योगडी मी निम्म्यात जाईपर्यंत मला माणसाशी बघायला लागले, हे काय समाजाविरुद्ध जाऊन करायला लागलाय तो. पुरुषाला सिंपती हे लाईव्ह किस्सा घडलाय. म्हणजे आपण फक्त काय म्हणत आलेलो आहे की लहानपणापासून इक्वॅलिटी, पण तो तुम्ही नीट बघितलं ना तर आपल्याला इक्वली कधी ट्रीट केलेलं नसतं. इक्वली ट्रीट दोस्तीत तर कधीच होत नाही. आपला दोस्त बघा, मी निवांत मध्ये सांगितलेलं स्पेशल्स मध्ये की त्याचे वोकल कॉर्ड्स एवढे भारीत हे आपल्याला एवढ्या लवकर कळतच नाही की त्याच्या आवाजाचे 3 टप्पे आहेत, त्याचा लहजा वेगळा आहे, त्याची पोश्चर वेगळी आहे, त्याला कर्टसी आहे, हे आपल्याला लगेच कळत नाही जोपर्यंत एखाद्या मुलीशी बोलत नाही. बरोबर आहे. मग तो एखाद्या मुलीशी बोलायला लागतो आणि मग त्या हळूच त्याच्यातली ती बाजू बाहेर येते, मग तो वेगळ्या आवाजात बोलत असतो आणि हातवारी करत असतो. आणि मग मित्र म्हणत असतात, आय ग माझा छकुला, त्याच्या तोंडात कधी शिवी पण थांबत नाही ना आज तिच्यावर. हा. आणि मी आयुष्यात पण अशा मित्रांसोबत आता त्रस्त आहे मित्रांमुळं की जो फोनवरच बिजी आहे कायम, त्याला कुठंच नेऊ शकत नाही तुम्ही. जर तुमच्या मूडची पार तुम्हाला वाट लावायची असेल तर तुम्ही त्याला घेऊन जायचं. उतरला की कानाला फोन लावतो, हा हॅलो. त्याला कोण पटलंय मला अजून माहित नाही, आणि कुणाला एवढा वेळ आहे त्याच्यावर बोलाय. कुठंही न्या, संडासात गेला मोबाईल घेऊन जातोय, जेवाय बसला मोबाईल. आणि आपल्याला सवय नसते आपल्या जिगरी मित्रांना असताना बघायची. ते दृश्य बेकार आहे की माझा जिगरी दोस्त जो सिग्मा मेल आहे तो लाजू कसा शकतो. त्याला कॉल आलाय, ते कोपऱ्यात गेलं ते असं करते. एक दगड त्याला 20 वेळा तिथल्या तिथे फिरवलाय. बघा ना किती पावर आहे स्त्रीकडं. एका सिग्मा मेलला तिथले तिथं गुंडाळलाय तिनं. आणि तू सांग तुझ्याकडे, अरे तू मला इचरा नास, तू हातरून काढलं नाही. हे पुरुषाकडे ना, म्हणजे काय झालेलं माहितीये का आपल्याकडं की लहानपणापासूनच आम्हाला असं वाढवण्यात आलेलं आहे की नाही का रफ अँड टफ. म्हणजे पुरुष कसा वाढवला जातो मी तुम्हाला सांगतो. पुरुष वाढवला जातो समृद्धीच्या घामेला सारखा. राप राप हा बघा काय होतंय का, बघा कुठलाच नाही, घोडा लावला रडलाच नाही.
कुठलाच नाही. त्याचा टफ टफ असतो एकदम. तुम्ही तुमच्या दादाला पण बघा, आता पुरी बसल्या तुमचा दादा इमेजिन करा, पप्पा कसलं बोलतो दादाला. तुम्हाला तसं बोलला तर तुम्ही ग्रह सोडाल येऊ. आणि एवढं होऊन पण दादा म्हणतो चालायचं, काय प्रॉब्लेम नाही. आणि घरात थोरल्याला तर भयानक त्रास असतोय. मी थोरलाय म्हणून सांगत नाही, जी घरात थोरली आहेत आणि जे पहिल्यांदा जन्माला आले आहेत ना, मोठे भाव आहेत ना, बेकार पाप आहे ते. सगळे पायलट प्रोजेक्ट त्यांच्या व्हायला लागल्यात. सगळं कॉम्प्रोमाइज त्यांनी करायचंय. बारकं काही न मागता त्याला सगळं मिळतंय आणि मधलं तर खलास आहे मधल्यामध्येच. त्याचा एक्झिस्टन्सच वेगळा आहे पूर्ण त्याचा. आणि पुरुष सहजासहजी हळवा होत नाही, हळवा फक्त होतो एखाद्या स्त्रीसाठी प्रेमात तुटला तरच. आणि माझा पण असा एक मित्र होता, आम्ही 12वीत असतानाची गोष्ट आहे, नुकतंच 12वीतून बाहेर आलो, ते रिलेशनशिपमध्ये आला. माझं एक ब्रेकअप झालं आणि आम्ही असं होतं ना की मेरा प्यार पुरा नाही हुआ तुम्हारा हो जाए असतो बघा. एक प्रत्येक ग्रुपमध्ये एक असतो ना की त्यानं ज्या माती खाल्लेली असते ना, ती माती कशी नाही खायची हे ते दुसऱ्याला सांगत असतो की बघ मी इथं चुकलोय, तू इथं चुकायचं. आणि आम्ही जेवढे आम्हाला अनुभव आले तेवढे आम्ही सगळे त्याला देत होतो की बाबा रे असं आहे तसं आहे, ठीक आहे. त्यातून पण ह्यो गडी रिलेशनशिपमध्ये आला. आणि एक असा पिरियड असतो ना की जिथं, हे परत एकदा सांगतो, हे फक्त पुरुषाची बाजू मांडतोय म्हणजे स्त्रिया वाईट नाहीत, माझ्या आयुष्यात लाभलेल्या सगळ्या स्त्रिया चांगल्या आहेत म्हणून मी अजितोय. हा, हे मी झालेल्या गोष्टी सांगतोय. आता पुरुष स्त्री राहिलं नाही, दोघं इक्वल लेवल चालली आहेत सगळ्याच बाबतीत, ठीक आहे. पण हे आमच्या काळातली गोष्ट जी घडली ती सांगतो. तर एक पिरियड आपल्याला कळते ना की आपला मित्र किंवा मैत्रीण असते ना, आपल्याला कळतं की त्याच्यावर चिटिंग केलं जातं. आता तुमच्याकडे प्रूफ बी असतात, पण तुम्ही दिलं तर वाईट कोण होणार. कधी कधी त्या व्यक्तीला माहित असतं की माझ्यावर चीट केलं जातंय, पण त्याच्यात धाडच नसतं ते एक्सेप्ट करायचं, कन्फ्रंट करायचं आणि ते नातं तोडायचं. कारण त्या भावड्यानं त्या पोरीशिवाय इमॅजिनच केलेलं नसतं किंवा त्या पोरीनं त्या पोराशिवाय लाईफच इमॅजिन केलेली नसते. आणि असंच व्हायचं की आमच्यात एक जण होता आणि तो असा जमाना होता की व्हॉट्सअप नवीन आलतं. सो लास्ट सीन बिस सीनचा विषयच नव्हता. इंटरनेट ते स्क्रॅच करून वापरायला लागायचं, नुकतं जिओ फ्रेश नवीन आलेलं. आणि मला 2-3 वेळा आम्ही वहिनीच म्हणायचो डायरेक्ट, आधीमध्ये काय नसतं. गर्लफ्रेंड हे तुमचे शब्द आहेत भावांनो, ठीक आहे. आम्ही वहिनी इथं दिसल्या, तो म्हणायचं नाही रे. तर एकदा ते आम्हाला क्लासला, ज्यावेळी ती क्लासला असायला पाहिजे तेव्हा ती कासला दिसली आम्हाला. तर मी कॉल केला की यार भावा वहिनी इथं, आता नाही ती क्लासला. अरे म्हणलं क्लासला नाही, कासला आहे ती. आता त्याला म्हणलं तू कॉल कर, तर त्यानं कॉल केला. तिनं आमच्या पुढं कॉल उचलला, म्हणली मी क्लासमध्ये नंतर ठेवते. पण आम्हाला फक्त लांबून एवढं दिसले, तो म्हणला क्लासमध्ये. आता काय होतं की दोस्तीवर दरार इथं येते, जिथं इन्सिक्युरिटी येते ना आणि जिथं क्वेश्चन मार्क येतो. त्याला वाटलं आम्ही खोटं बोलतोय त्यांचं नातं तोडायला, त्याला असं वाटतंय आम्ही जळतोय त्याच्यावर. त्याला काय माहित त्याच्या पोराचे नाव आम्ही ठरवल्यात, आमची इच्छा आहे तुझं व्हावं. पण ते झालं. परत एकदा आम्ही, कसं असतं जिगरी दोस्त, कधी जिगरी दोस्ताला बॅड न्यूज द्यायचा आणि 10 वेळा विचार करतो. मग तो सेकंड जिगरीला सांगतो, आहे ना तुमच्या सेकंड जिगरी म्हणजे काय की दुसऱ्या लेअर मधल्या मित्राला सांगतो त्याला असं असं आहे सांग. कारण त्या जेव्हा नाराजी झाली तर त्याला कॉलला तर चालतो, पण जिगरीला कोलून चालतं का, म्हणून ते वाईटपणा घेत नाही. आम्ही त्याच्या मार्फत त्याला सांगायला लागलो, पण तो काय. आणि मग 2-3 वेळा त्याला सांगितलं की अरे चुकत्यात गोष्टी चुकत्यात. त्या मुलीला आम्ही हे सांगितलं समजून, ती मुंबईची होती, तिला इकडे एज्युकेशन आले, तिला सांगूनही काही फरक नाही. मग एक असा पिरियड येतो ना की मला कळतं की हे पोरगं संपणार आता, की एका लिमिट नंतर ह्याला कळलं ना तर ह्याला कोणच वाचू शकणार नाही. आणि आता अशी वेळ आहे रिलेशनशिपची की घरचे इन्व्हॉल्व्ह झालेत. लक्षात घ्या, कुठलंही पोरगं आई बापाला एकाच पोरीचं एकदाच सांगतं घरी, आणि ते फेल झालं तर त्याच्या दम होत नाही आईबापाकडे बी बघायचा. कारण आईबापाने बी त्या पोरीला तसं बघितलेलं असते. आणि ही लय वाईट गोष्ट असते. जर एखाद्या पोरानं इंट्रोड्यूस केलंय ना तुम्हाला घरी की बाबा ही अशी आईनं जर तसं बघायला केलंय आणि तुम्ही एन प्रकारे जर नाही करू शकला तर हे लय बेकार पाप आहे. मग कारण ती आईचा जीव बी तिळतिळ तुटत असतो आणि पोरगं तर पार इसकुटच होतो त्याला. आणि आम्हाला माहित होतं की हे होणार आहे. मग आम्हाला कळलं नाही की ह्याला कसं दाखवू की तू चुकलाय किंवा असं आहे किंवा काय. तर एक दिवस त्याला म्हणलं चहा प्यायला जायचं, चल. आम्ही त्याला गाडीवर बसवलं
आम्ही महाबळेश्वरमधल्या XYZ एका गावाच्या आसपास तिथं जाऊन थांबलो. तो म्हणतोय साताऱ्यात चहा प्यायच्या ऐवजी महाबळेश्वरला का आणले. पण पुरुष मेन डू स्टुपिड शिट इन फ्रेंडशिप इन प्रेम. सो त्याला वाटलं असेल की आणलं चहा प्यायला लांब येणं महाबळेश्वरला. तिथं आल्यावर आम्ही चहा पितोय आणि आम्हाला ज्या गोष्टीची वाट होती त्या आम्ही म्हणजे भीती पण होती की हे होऊ नये. आणि एकदा एक मन असं पण होतं की यार होऊन जाऊ दे, ह्याला कळू दे. तर आम्ही चहा पिताना पुढे एक लॉज होता आणि तिथून त्याची गर्लफ्रेंड खाली आली आणि तिथून त्याचा दुसऱ्या फ्रेंड सर्कल मधला जवळचा मित्र दोघं एकत्र खाली. आणि तिथं ते पोरग त्याच्या अंगातनं जीव गेल्यासारखंच खाली पडलं आणि रडायला लागलं तिथंच. बघा की पुढच्याला माहिती बी नाही की इकडं हे असं झालेलं आहे. हे ना अंग टाकलेलं, ह्याच्या अंगातनं वारा जातो म्हणतो ना आपण डाट डिडकली, तसा तो पार रडायला लागला. आम्ही त्याला समजून सांगतोय की असं आहे तसं आहे, जुलैचा महिना आहे, पाऊस पडायला लागलाय. आम्ही स्प्लेंडरवर त्याला मध्ये बसवलाय, रडत रडत नेहलाय. बघा रडत रडत नेहलाय. आता तिला अजून माहित नाही की हा विषय झालेला. आता गेल्यावर ह्याचं डेअरिंगच होईना, तिला असं कसं विचारायचं. तर माणूस जेव्हा प्रेमात असतो त्याला माहित असतं माझ्याबरोबर धोका झालाय, मला सोडण्यात आलंय, त्याला एक्सेप्ट नाही होत. मग तो इल्युजन मध्ये जगतो. तो म्हणतो नाही रे ती नव्हती तशी दिसत, ती नव्हती, पावसात आपल्याला दुसरं कोणतं दिसलं असेल, ती नव्हती रे. मग तो स्वतःला येडं बनवायला लागला आणि ते आम्हाला लय दुखायला लागलं की हे पोरगा असं आहे का. कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त क्लिअरिटी असणारा व्यक्ती हा होता आणि ह्यो असा कसा वागायला लागला की ह्याचं ही व्हर्जन मी बघितलंच नाही, ह्या पोराचं वल्नरेबल व्हर्जन मी बघितलंच. आणि मग त्यानं कॉल केला की अगं असं असं मी तुला बघितलं. ती म्हणली हो मीच होती. आता हे पोरग फार तुटलं. आता बघा दुसऱ्या साईडून माफी आली नाही तरी हा 3 दिवसांनी तिला मेसेज कॉल करून काय म्हणतो मी तुला माफ केलं. माफी आलेली कारण दुसऱ्या व्यक्तीनं त्या व्यक्तीशिवाय लाईफच इमॅजिन केलेली नसती. माणसं सोडायला त्रास होतो कारण आपल्याला त्यांची सवय झालेली असती. प्रेम लई नंतरची गोष्ट असते. सवय लई वांगाळ असती, अंगवळणी पडलेली असती. मेंटली तुम्ही त्या झोनमध्ये असता, रिपोर्ट द्यायचं सवय लागलेली असती. सकाळी काय खाल्लं, रात्री काय खाल्लं, काय झालं, कसं झालं, या सवयी घातक असतात. सो कुणाच्या प्रेमात पडायचं नाही पडायचं लई नंतरची गोष्ट असते. सांगायचं तात्पर्य एकच आहे, कुठल्या व्यक्तीला तुमच्या सवयीचा भाग पडायचा हे तुमच्या हातात आहे. सवयीच तुमचं त्या व्यक्तीचं आयुष्य ठरवणार. ठीक आहे. प्रेम लय लांब आहे. ही मी लय दिवस झाला होल्ड केली ती स्टोरी, सांगायची नव्हती मला. आता गडी लय खुश आहे, चांगल्या बँकेत मॅनेजर आहे आता, 1 नंबर. बायको तर 1 नंबर मिळली गाड्याला, 1 नंबर. पोरगा पण आहे त्याला लहान, आमच्याच लग्न झालं. 1 नंबर आहे पोरगा, 1 नंबर खुश. पण ते जे तुटलाग नाही ती बाजू त्याची की त्यानं तिथंच तो पार्ट सोडला. आणि एक लक्षात घ्या, कुठलाही पुरुष स्त्री त्याला कोणतं आयुष्य देतं पार तोडून टाकतं आणि त्याची प्रेम करायची कॅपॅसिटीज घेऊनच जात. आणि मग तेव्हा त्याची ग्रोथ चालू होती कारण तेव्हा कळतं आला ही सोडून बी दुसरं आहे की अचीव आयुष्यात करायला. मग ती कॅपॅसिटी माघारी यायला त्याला आयुष्यभर घासायला लागतं, घरी पैसे द्यायला लागतात, नाव कमवायला लागतं. मग त्याला समाजाकडून प्रेम मिळणार, घरातल्यांकडून प्रेम मिळणार. मग ते आलेलं प्रेम ते दुसऱ्या कुठल्या तर स्त्रीला किंवा पुरुषाला देऊ शकणार. प्रेम जेव्हा जातं तेव्हा ते प्रेम गोळा करायला बाहेर जाऊन स्ट्रगल करायला लागतं. ही जी घरात ब्रेकअप झाल्यावर बसतात ना माझी लाईफ अशी रेशी नाही, मूव्ह ऑन करायचं, बाहेर निघ. आणि मी असं बघितलेलं आहे काय लोकांचा ब्रेकअप एवढा वाईट झालाय त्यांच्या रिलेशनशिप पिरियडपेक्षा त्यांचा मूव्ह ऑन पिरियड जास्त आहे. 4 वर्षाचं रिलेशनशिप पण मूव्ह ऑन व्हायला 5 वर्ष लागले त्याला. का तर फोटो डिलीट होईनात. जाईल त्या स्पॉटला म्हणतोय हिथं तिनं मी मॅगी खाल्लेली. अरे म्हणलं हिथं रोज 500 लोक तिथंच मॅगी खात्यात. आपण काय करतो, छोट्या गोष्टींना ग्लॅमराईज करतो आणि आपण विसरून जातो की क्षणात आपण रिप्लेसेबल आहे. क्षणात रिप्लेसेबल आहे. मग काय प्रेम करायचं नाही का? अजिबात नाही. मी म्हणतो करा, 1 नंबर गोष्ट आहे. बट प्रत्येकाला माहित असतं आपलं त्या पोरावर पोरीवर फ्युचर काय आहे. हे जर कोण म्हणत असेल की मला माहिती आहे माझ्या घरातले पुढे जाऊन नाही म्हणणार आहेत, बट आपण ट्राय तर करू, नका करू ट्राय प्लीज. बोलावताय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे तुमचा पप्पा ऐकणार आहे का नाही, आणि तिलाही माहिती आहे त्यालाही माहिती आहे. आणि मी खरं सांगू सगळं स्त्रीच्या हातात असतं. इथं बसलेल्या पोरी बी ॲग्री करते. पोरीने जर ठरवलं ना अगं बाया मी ह्योच, विषय क्लोज. आणि समाजानं ती सिस्टीम लय भारी सेट केलेली आहे की दिदीनंच ते स्थळ सोडावं, दिदीनं तिचं प्रेम ठुकरावं म्हणून दिदीला आमिष दाखवण्यात येतं. बघ दिदी त्याचं पण स्थळ आहे, दिदी तुला लहानपणी कुठे तर जायचं होतं ना बाहेर फिरायला, जाऊन ये. हे छोटे छोटे आमिष दिदीला दाखवण्यात येते.
मग दिदी म्हणते की यार मे बी, आणि मग तेव्हा दिदीला पहिलं काय आठवतं, तो हरामखोर तरी कुठं माझ्यावर नेट वागलाय. मी ह्याच्या अगदी एकदा बोललोय आणि परत एकदा बोलतो की तुमच्या सगळ्यांच्या रिलेशनशिपमध्ये देवकृपे करून असं काय होऊ नये, पण हे होतंच की असा पिरियड येतो जेव्हा घरातले म्हणतात त्याच्यावर बोलू नको, आणि तिच्यावर बोलू मोबाईल काढून घेतात. अशी वेळ सगळ्यांवर येणार आहे मोस्टली. जर येणार आहे तर त्यासाठी तयारी कशी करायची सांगतो. त्या पोरीला कधीच वाईट बोलायचं नाही, त्रास द्यायचा नाही, घालून पाडून बोलायचं कधीच नाही. कारण जेव्हा मोबाईल काढून घेतात आणि ती एकटी विचार करत असते, तेव्हा ती विचार हीच करते की ह्या माकडासाठी का भांडू मी, ह्यो तर भांडायचा माझ्यावर. आठवतं काय, गुड मेमरीज आठवतात का, डोपामिन गुड मेमरीज देत. आणि त्यावेळी आई सांगत असते ना, नाही ग बेटा असं, ग बेटा तसं. मग कळतं की अरे ह्यो नाही तसा. मग तुम्ही जेव्हा मेमरीज बनवतात तेव्हा हार्शवर कमी वापरायचे. हे लय लेट कळलं मला, कारण डिसिजन घेताना तसं घेण्यात येतं. आणि मला खूप जास्त राग अशाच लोकांचा आहे ज्यांचं 8-8, 9-9 वर्षाचं रिलेशनशिप आहे. एका रात्रीत कॉल येतो की पप्पा नाही म्हणतात उद्यापासून बोलायचं नाही. अरे ते खेळणं नाही, कुळकुळा होतो एखाद्याच्या आयुष्यात. आणि हे पोरी बाजूने नाही, पोरां बाजूने बी होतं. पोरं बिला डेंजर आहेत. काय काय 8-8 वर्ष येतात परत म्हणतात घरातले ऐकत नाहीत. बरोबर आहे. आणि भयानक पोरं मी तुट्टाने बघितलं ह्या गोष्टीमुळे. हे इश्यूज ॲड्रेस करायचं कारण हेच आहे की ही सगळी पोरं जी प्रेमात बंगली, ज्यांना प्रेमात काही मिळलं नाही, ज्यांना बिट्रेल मिळलं, ज्यांच्यावर स्कॅम झाला, जी पैशाला लुटली गेली, जी नापास झाली, ज्यांच्या नोकऱ्या लागल्या नाहीत, ते फक्त एकाच प्राण्यामुळे वाचली. त्या प्राण्याचं नाव आहे जिगरी. ठीक आहे. की असं नातं आहे ना की आई नंतर एक नातं असतं मित्राचं बघा, की तो जज नाही करत तुम्हाला लय. त्याला माहित असतं की तुमची कुवत किती आहे चुकीचं वागायची, त्यानं भापलेलं असतंय तुम्हाला. आणि मी सांगतो ना की काही काही लोकांना आग खूप जास्त असते. बरं आता आमच्या त्या मित्राचं ब्रेकअप झालंय, ते मूव ऑन करायचा फेजमध्ये, पण त्याला असं वाटत असतं ना की यार ते साऊथच्या पिक्चरनं घोळ घातलाय हो. आत्ताचे साऊथचे पिक्चर एक नंबर आहेत, एक नंबर बॉलिवूडला रिप्रेझेंट करतात. तवाचे साऊथचे पिक्चर लय खतरनाक होते. प्रत्येक पिक्चरला डबिंग असायचं आणि प्रत्येक पिक्चरचा अर्थ एकच होता, श्रीमंत हो, पोरीच्या बापाला हातमाग आणि पोरीचा बाप हात हातात देईल. केळं जसं काय नसतं. परत तो एखादा म्हणतो ना, ओ मुखिया का बेटा है, नाही का तसला आवाज असतो त्यांचा, माहिती ना. तो गरीब नाही, तो श्रीमंताच्या घरातला हाय. त्यानं फक्त ऍक्टिंग केली ती. तुला काय नाही रे, काय नसतंय. ते बी रेशन कार्डावर तुमच्याकडेच असतंय, लक्षात घ्या. मग अशा वेळी काय प्रॉब्लेम होतो की जे मूव ऑन झालेला असतो ना, त्याला माघारी तिची एक झलक पाहिजे असते. ही लय पुरुषाला आग असते की तो व्यक्ती सोडून गेलाय, तो आता आयुष्यात त्यानं हृदयाचा पार चेंदा मेंदा. पण ह्यो म्हणतो तिच्या घरापुढनं जाऊ, चुकून दिसली तर बरं वाटेल. आता ह्याला कॉल नाही, पण त्याला तिथनं एकट्याला जायचं धाडस. मग तो एकटा जातो का, मग किती जण जात्यात, 3-4 अलाउड नाही, आरटीओ उचलून नेल. मग 3 जातात, 3 बी अलाउड नाही तसं. मग ह्यो पुढं गाडी चालवतो, मागं 2 बसलेले असतात. आणि तो फक्त म्हणतो बघितलं का रे, बघितलं का रे, दिसलं का रे, दिसलं. आणि आपल्याला कळतं की आईला त्याचं ब्रेकअप होऊन 2 वर्ष झालं, तरी पण आपला मित्र गाडीवर बसतो, पुढं बसतो आणि त्या घरात त्या पोरीच्या घरापुढनं जातो, म्हणतो ती एकदा दिसलं तरी बरं वाटेल. त्याला धोका दिला तरी पण ह्याच्याकडे कुठनं पावर आली माफ करायची. ह्याला कोणी धक्का दिला तर ह्यो त्याचं नाक तुटापर्यंत मारतोय. हिचं चेंदा मेंदा झालं तरी पुढनं जायचं म्हणतो. अशी केली तरी पोरं निम्म आयुष्य ह्याच्यातच घालवतात की एकदा दिसल बरं वाटेल. काय गरज नाही. अरे तुझ्या चेहऱ्याच्या सुरकुत्या पडल्या तर आईला बरं वाटत नाही, तुझा तो चेहरा सडका बघून आईला रोज काय वाटत असतं. आणि हे लय अंडर एस्टिमेट करतो आपण. मला खरं सांगू, मला हेल्दी रिलेशनशिप जास्त बघायचे आपल्या, म्हणजे आत्ता तरुण पोरांच्या. हेल्दी रिलेशनशिपची खूप बेस्ट गोष्ट एकच असू शकते की क्लॅरिटी. बाबा आपलं होईल नाही तर होणार नाही, ही क्लॅरिटी असणं लय गरजेचं असते. सकाळी आपण पॉडकास्टमध्ये पण हेच बोललं की आपलं होऊ शकतं किंवा आपलं होऊ शकत. आणि जिगरी लोकांची हीच खासियत आहे, त्याला माहीत असतं की आता त्याच्या मित्राचा एक तुटायचा पिरियड चालू आहे, तो तुटतोय व्यक्ती म्हणून, पण तो उभा राहायचं पोटेन्शियल आहे. मग तो पण त्याला थोडं त्याचं मूव ऑन करायला वेळ देतो. आणि त्याला कळतं ना की एका पिरियड नंतर आयला हे पोरगं काय मूव ऑन होत. मग तो येतो म्हणतो की तुझं चुकते. लगेच त्याला वाचवायला, तू बदल हे करायला कोण येत
आणि लहानपण त्या जिगरी पोरंबर असंच गेलं की आता मला माहित नाही की तुमचे टर्फवर जाऊन क्रिकेट फुटबॉल खेळून मित्र होत असतील. आम्ही ते सायबर कॅफेत जायचो, 10 रुपयाला अर्धा तास असायचा आणि त्याच्यात पण वायसीटीवर सरळ गाडी मला चालवायची येत नव्हती. सो म्हणजे आमची तवाची मैत्रीण. आणि तवा तर वेगळा स्कॅम असायचा लहानपणी. 90s किड म्हणून सांगतो की गेम एखादी डाउनलोडिंगला लावली का नाही, माहिती आहे ना, गेम डाउनलोडिंग करायची असेल लोड, तर तवा आम्हाला असं वाटायचं की पीसीकडे नाही बघितलं की फास्ट होतंय. झालंय का तुमच्यावर असं? ट्रान्सफरला लावलंय काय तर नाही का की पीसीकडे नाही बघितलं की फास्ट होतंय म्हणून आपण असं बघतो आणि पीसीकडे बघितलं की ते थांबतो. पण असं काय असतं का? मनाचे भ्रम असतात. तसेच निम्मे मनाचे भ्रम आपण केलेले असतात. किती म्हणजे आता इथं सगळ्यांबरं झालं असं ना की ट्रान्सफरला लावलाय असं हळूच बघतोय तो ट्रान्सफर डाटा होय. आणि माझ्या आयुष्यात असे खूप जिगरी मित्र आहेत. मला नाव घ्यायलाच अलाउड नाही त्यामुळे मी त्यांचे नाव घेणार नाही. पण बरेच जिगरी मित्र आहेत. त्यापैकी एक सूरज होता जो वारला माझा मित्र होता, की ते अशा कॅटेगरीतला मित्र होता की त्याला घेणं देणंच नव्हतं की बाबा सौऱ्या पुढे जाऊन काय होईल किंवा कसं होईल. त्याला फक्त एक वाटायचं की मी टेन्शन घेऊ नये, मी नीट राहावं, हाडाची काडी झाली नीट खावं, कॉलेजला यावं आणि मम्मी पप्पाला त्रास देऊ नये. जी बेसिक अपेक्षा आई वडिलांची असते. आणि एका पिरियड नंतर तुम्हाला कळतं की तुमचा जो बेस्ट फ्रेंड आहे, तुमचा जो जिगरे आणि आई वडील, त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून एकच आहे, ते म्हणजे तू सुखी राहा. तू सुखी की आम्ही, बरोबर. आणि असा मित्र बरं का आयुष्यात की ज्याचं नाव सांगितलं की घरातली कुठं बी पाठवतात. कुठं चाललंय चंद्राव? हा आशुतोष आहे काय? जावा. आशुतोष वांगाळ असतोय. आई वडिलाला हेच कळत नाही की आशुतोषच खोड आहे. कुणाचं नाव असेल तर सिरियसली घेऊ नका. बट काय असं की बाबा जे नाव घरातनं बाहेर सोडतात ना त्यालाच लय खोड असते, बरोबर, त्यालाच लय खोड असते. आणि मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं की जी सगळ्यात डॅम्बिस पोर आहेत, ज्यांना कुठंच नेऊ शकत नाही, ती त्या पोराच्या आईबापाला कशी कन्व्हिन्स करतात की ह्या जगातला सगळ्यात सभ्य बीच आहे. म्हणजे माझा सगळ्यात वांडन बाद मित्र आहे ना, तो माझ्या आईबापासाठी सगळ्यात सभ्य आहे. हे पोरग कसं कन्व्हिन्स करू शकले माझ्या आईबापाला? आणि मी आईला सांगितलं ना, तो असं नाही, पाण्या खरड नाही, पाण्या असं नाहीच, तू बनवून सांगतो म्हणती मम्मी. अगं नाही ग, मी निम्म सांगतो म्हणलं. निम्म सांगू शकत नाही, पुरी शोला यायच्या नाहीत माझ्या. मगाशी एक जण म्हणला पण्यानं मेसेज केला, रिप्लाय दिला नाही. तू पोरगी असता तुझ्यावर अर्धाच बोलला असता. आवडलंय थर्ड क्लास मित्र काय काय माझे आयुष्यात एवढं एकटं आहे ना, ते त्याच्या पुढे पोरीचं नाव घेणं म्हणजे पंचायत आहे. आम्ही नाव घेताना बी टोपण नाव घेतोय. नाव घेतलं की रिक्वेस्ट टाकतोय ते. त्याच्यापेक्षा खतरनाक ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागला, टॅलीच्या क्लासचा रिझल्ट लागलाय, तिथं जातंय, फोटो काढतायत, एकीचं नाव सर्च करून रिक्वेस्ट पाठवतंय. हे कसलं उपाशी मित्रमंडळ आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त उपाशी कोण आहेत माहिती का? न्यूजच्या ह्या चॅटिंग लागतं, मग एक फेक अकाउंट काढतो, प्रतिमा हाय गाय जेवला का? अरे ती फेक आहे, त्याच्यावर बोलतात प्रतिमा बोल ना जेवली. अरे तो प्रतीक हाय चॅटिंग बसला तिकडे बरमडे आहो. आमच्या आयुष्यात सगळ्यात बेकार स्कॅम हे क्रश कार्डवरचं रिचार्ज आहे, की रिचार्ज करून घ्यायचं आहे. मग एंजल प्रिया किंवा काय तर नाव काढायचं आणि सगळ्या एंजल प्रिया फेक अकाउंटचा इंटरनॅशनल कॉमन डीपी तोच होता, लांबडी केसन टोपीवाली पोरगी डॉल, माहितीये ना. बरं ते इंटरनॅशनल फेक आयडीचं म्हणजे ते पिक्चरच होतं, पण तरी पण पोरं आणि ती कुठनं बोलायची ही पोरं की हाय, मग ही हाय बोलणार आणि बोलू स्क्रॅच कार्डवरचा कोड मागून घ्यायची आणि रिचार्ज मारायची. अहो लय वांगाळ होतं ही काय तुम्ही. अहो लय वाईट आहेत पोरं, असा भयानक. बरं पुढचं पण किती बाबडा असेल, तू जिंदगीत तिचा आवाज ऐकला नाही आणि तिच्यावर रिचार्ज करतोय. बरं त्याला काय झालेलं असतं, त्याला लहानपणी फराक घालायचा असतो, पण आईबापानं तिची इच्छा पूर्ण केली नसते. ठीक आहे, मग तो बोलताना पण त्याला पुल्लिंग एवढं बाजूला करून स्त्रीलिंग एवढं अडॉप्ट केलेलं असतं का नाही. मी तो बोलताना पण बोलतो, म्हणजे तो नॉर्मल बोलतानाच बोलतो, चल मम्मी आली मी झोपते. तो एवढा कॅरेक्टर. म्हणजे आमच्या वेळी असे मित्र होते बरं का. अहो सगळ्यात वांगाळ मी सांगतो, मी मध्ये बसलोय शिकडचा ह्याच्यावर चॅटिंग करतोय स्नेहल म्हणून, फेसबुक मेसेंजरवर.
आणि आकाश म्हणतो स्नेहला आय लव्ह यू, हे हो हो करून आय लव्ह यू तो म्हणते. आता मधल्या मध्ये माझी पंचायत झाली की काय कुणाची बाजू घ्यायची, पण मला बी माझ्या वाटते ना. ही अशी जिगरी कार्टी असली ना तर अशा स्टोऱ्या सांगता येतात. आणि सगळ्यात भयानक जिगरी कार्टी कोण तुम्हाला सांगतो, जी खरंच जिगरी म्हणू शकतो, जी तुमच्या घरात सुखदुःखाच्या कार्यक्रमाला येतात. असे मित्र जे काम करायला लाजत नाहीत. आणि अशी पोरं आमच्या गावाकडे लय मिळतात. हनुमान जयंती असो, कुणाचं लग्न असो, कुणाचं बारसा असो, कुणाचं मयत झाला असो, आम्हाला आचारी सांगायला लागत नाही. गावातलाच कोणतर महाराज असतो, गावातल्याच मंडळाची भांडी असतात, वाडपी सांगायला लागत नाहीत, गावातलीच पोरं असतात. वाड पत्रावळ्या वाड हानशिराबाद आमटी तिथंच असतं. आणि हे एक बिलॉंगिंगनेस असतं. आणि मला एक गोष्ट कळली की मोठ्या लग्न समारंभामध्ये आणि मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण गरीब म्हणून बोलवत नाही ना, तीच लोक तुमच्या घरात काय वाईट झालं किंवा मयत झालं की पहिली मदतीला येतो. आणि हीच माझी जिगरी मित्र आहेत की एक वेळ ती लग्नात माझ्या नव्हती एवढी ऍक्टिव्ह, सगळी होती पण ती एक दोघं नव्हती. पण उद्या जर मी आता त्याला एखादा कॉल केला तर तो दुसऱ्या मिनिटात म्हणणार की काय झालं, कुठं झालं, कसं झालं. तर तात्पर्य एकच आहे की एक जिगरी मित्र बनवायच्या नादात तुम्ही लई स्टुपिड शिट करू नका. कधी कधी नाही मिळत, नशिबानं चांगली मिळतात, ठीक आहे. जिगरी मित्र हा असा मित्र आहे जो तुमचं नुकसान होऊन देण्यापासून तुम्हाला सतत वाचवण्याचा प्रयत्न तरी कर. वाचवल्याची गॅरंटी मग अशी एका पोरानं सांगितलं बघा आपल्याला की मला असं वाटतंय तो चुकतोय पण तो ऐकत नाही. सिंपल गणित असतं, प्रत्येकाच्या ऐकायची क्युरिओसिटी. आणि तो किस्सा सांगितला त्याच्यातनं थोडं काहीतरी शिका. कधी कुठं पुरुष गाडी बिडीवनं पडला, लागलंय का तरी विचार रे. माझ्या अजून मनात ते कोरलं गेलंय, त्याला काय माहिती ह्याला इकडं काय काय शिवाय दिल्यात. ते स्पीड न बी नव्हता, त्याला छोटा हॅट्टीनं डॅश दिलता. समाजानं ते लय खतरनाक. आणि एक गोष्ट एक मात्र आहे बरं का, की कुठली मैत्री सगळ्यात भारी मैत्री, ज्या मैत्रीमध्ये नियम, रूल्स अँड कंडिशनच नाहीत, ज्यामध्ये रूल बदलत राहतात. थोडक्यात बाबा 2 दिवस बिझी आहे समजून घ्यायचं, तिसऱ्या दिवशी कॉल केला की पप्पाला विसरला का. ते वाईट म्हणजे मला कळतच नाही की एवढी सहनशील पोरं कशी होत्यात. असा रस्त्यानं धक्का लागला ना तर त्यांना पार असं वाटतं की ही काय झालं नाही का, तो असं बघतो रागात. पण आपला मित्र आपल्याला काही जरी बोलला तरी आपण मनावर घेत. फ्रेंडशिप हे आयुष्यातलं, मैत्री दोस्ती हे आयुष्यातलं एकमेव नातं आहे ज्याच्यासाठी माणूस भयानक कॉम्प्रोमाइज करतो, भयानक. आणि मी हायकीमध्ये बोललो की मैत्री हे नातं प्रत्येक नात्यात जर घुसावलं आणि प्रत्येकात जर ऍडजस्ट केलं तर आपण सगळी नाती नीट निभवू शकू. माझ्या बाबतीत तेच झालं. पप्पांच्यातून माझ्या नात्यात थोडीशी मैत्री आली, थोडीशीच. अति आली असती तर अवघड झालं असतं, कारण मी सगळं जे जे केलंय ते सांगून बसलो असतो आणि अवघड झालं असतं. सो थोडीशी मैत्री आली. माझ्या बायकोच्या माझ्या नात्यात थोडीशी मैत्री आली, मम्मीच्या. आणि आपलं नातं तर ते मैत्रीच्या पलीकडेच असतं की आपण सगळं सांगत जातो. शेवटी एकच गोष्ट सांगतो, कधीच आपल्या मित्राला, कधीच जेव्हा तो फुल कॉन्फिडंट असेल तेव्हा पैज लावायचे नाही. एखादा अंडर कॉन्फिडंट मित्र असतो माहिती तुमच्या आयुष्यात, तो कधीच कॉन्फिडन्स मध्ये बोललेला आणि तो एकदा म्हणतो बघ हे असंच होणार, बघ देत तसंच होणार, मी पैज लावतो. आणि आपण पैज लावताना आपण पैज हारतो. का हारतो माहिती का त्या मित्रावर, पैज जिगरीसोबत? कारण तुमच्या आयुष्यावर तुमचं जेवढं लक्ष नसतं तेवढं त्याचं लक्ष असतं. तुम्ही कसं वागताय, कसं करताय, काय करताय. त्यामुळं पुढं जाऊन काय होणार आहे हे सगळं त्याला माहित असतं. म्हणून आपल्या आयुष्याची पैज पण तो जिंकतो, आपल्या आयुष्यातली मैत्री पण तो जिंकतो आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ आपण त्यासोबत घालवतो. एवढंच मला एक कळतं की जेवढ्या वेळ तुम्ही टाळ्या वाजवल्या तेव्हा तेव्हा तुम्हाला कोणाचा तरी चेहरा दिसला असेल. जेव्हा जेव्हा मित्र मी तोंडातनं काढलं, जिगरीही तोंडातनं काढलं, तेव्हा तेव्हा तुम्हाला तो व्यक्ती पुढे दिसला असेल. सर ह्या टाळ्या माझ्या नाही, त्याच्यासाठी शेवटी त्यासाठी जोरदार टाळ्या वाजव्या. दॅट्स इट मॅडम. थँक्यू.